परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ भारत आदिवासी संविधान सेनामार्फत शहादा प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परभणी येथे भारतरत्न डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अपमान द्वेषबुद्धीने करणाऱ्या मानसिक विकृती तसेच समाजकंटक जातीत तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. या घटनेच्या विकृत मानसिकतेच्या लोकांना वाचविण्यासाठी काही सत्ताधारी लोकप्रतिनिधी त्यांना मदत करत आहेत. या समाजकंटकांना महाराष्ट्र पेटवायचा आहे. म्हणून दलित युवकांना अटक करून दलित वस्तींवर सुरू असलेली कोम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवावे तसेच दलितांवर व महिलांवर झालेले गुन्हे तात्काळ हटविण्यात यावे व परभणी येथे महामानव डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व संविधानाचा अपमान तसेच जातीत तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संघटनामार्फत जन आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले. भारत आदिवासी संविधान सेनामार्फत जे परभणी येथे जी घटना घडलेली 10 तारखेला व जे या घटनेच्या जो पण काही केले असेल अशा या नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे हीच आमची शासनाला विनंती आहे. कारण जे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेले जे जयपाल सिंग मुंडा बाबासाहेब आंबेडकर आणि या संविधानाच्या ला कोणीही कधीही अपमानित करण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना घडू नये ही आम्हाला शासनाला विनंती आहे. कारण आम्हीही कुठल्याही समाजाबद्दल किंवा कुठल्याही धर्माबद्दल आम्ही काही कोणावर हस्तक्षेप हे करत नाही, परंतु कोणीही उठून सुटून दलित आदिवासी मुस्लिम अशा मायनॉरिटी अशा समाजावरती काही ना काही द्वेष निर्माण करतायत. कुठेतरी हे थांबायला पाहिजे. कारण कधीही 2 महिने 3 महिने अशा घटना घडत असतात. तर शासनाला आम्हाला विनंती आहे की हे थांबायला पाहिजे, नाहीतर आम्हाला आमच्या अधिकारासाठी आमच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागेल. हीच आम्हाला विनंती शासनाला हे थांबायला पाहिजे. जोहार, जय आदिवासी, आपकी जय. तारखेला परभणी येथे जे अमान्य कृत्य करणारे जिथं अमान्य कृत्य झाला मी सर्वप्रथम आम्ही भारत आदिवासी संविधान सेनाच्या मार्फत आम्ही जाहीर निषेध करतो. आणि अशा संविधानाच्या ज्या प्रतीला या लोकांनी बुद्धिपुरस्कर जे छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा संबंधित व्यक्तींवर आणि ज्या व्यक्तीला कोणाचे पाठबळ आहे अशा व्यक्तींच्या नार्को टेस्ट करून त्या संबंधित लोकांना सुद्धा बडतर्फ करावी. आणि जे आमचे काही लोकांना ज्या आमच्या स्त्री आहेत आमचे युवक आहेत यांच्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे. कसं भावनेच्या भरामध्ये आणि काही आम्ही पोलीस प्रशासनाला बी आणि सरकारला बी असं विनंती करतो असे कृत्य भारतामध्ये घडायला नको, अशी शांतताचे भंग व्हायला नको असे आम्ही इथं निवेदनद्वारे इच्छितो. आणि पोलीस डिपार्टमेंटला बी विनंती करतो तर तुम्ही त्या लोकांना बडतर्फी करा आणि त्यांना कठोर कारवाई करा असे विनंती करतो. धन्यवाद.